पासून पाणी फिनी सगळं उपोषणाचं मी बंद करणार. नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे साहेबांनी अशी एकदम कठीण घोषणा केलेली, ती म्हणजे ते उद्यापासून पाणी व पाण्याचा पण त्याग करणारी. म्हणजे हे खूप अवघड गोष्ट आहे आणि खूप गंभीर गोष्ट आहे. याच्याकडे सरकारने आता लक्ष देण्याची खूप गरज आहे. लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती. ते काय स्टेटमेंट आहे काय नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कुणाला छत्र्या वाटायच्या असतील, कुणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गांडीत दम असला तो वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संघ राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदेशी नाव सांगून दे, तो इतका देवारा होईन तुला वाटत असन मी दादा आहे फादा आहे. इथं लोक पायाखाली ढोपडीत असते धरून, दादा नाही फादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काय नाही. कोण दादा नसतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लेचं पेचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कुणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करतात. समाज मोठा करायला दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई मंदारी पळत होतं काय नू. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी फिनी सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्ही शांत राहा, शांत बस.